नमस्कार। भारत रत्न विश्वभूषण डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भवन का 50 लाख की निधि से जीर्णोद्धार एवं सौंदर्यीकरण किया जाएगा। भिवंडी तालुका के कोनगांव में वार्ड नंबर 5 में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भवन भूमि पूजन समारोह गुरुवार को कोनगांव ग्राम पंचायत के माध्यम से भूमि पूजन सरपंच रेखा सदाशिव पाटिल, उप सरपंच रेखा नीलेश मुकादम के शुभ हाथों से किया गया। इस अवसर पर पूर्व नगर सेवक और भाजपा कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष सदाशिव पाटिल, ग्राम पंचायत अधिकारी मनीष आनंद महाजन, सदस्य दीपाली सचिन कारले, कविता भगत, गंगाराम पाटिल, सभी ग्राम पंचायत सदस्य, पदाधिकारी और कार्यकर्ता पंचक्रोशी ग्रामस्थ मंडल उपस्थित रहे। पूर्व नगर सेवक वरुण पाटिल ने आगे कहा कि यह कार्य पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के आशीर्वाद और प्रेरणा से किया गया है। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भवन, त्यांच्या नावाचं भवन हॉल हा दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वॉर्ड क्रमांक 5 मध्ये अनेक वर्षापासून आहे आणि बरीच वर्ष झाल्यामुळे त्याची थोडी स्ट्रेंथ असेल किंवा त्याला डागडुजी करण्याची आवश्यकता होती आणि ते बऱ्याच दिवसापासून काम करण्याचं नियोजित केलं होतं ग्रामपंचायतीने आणि बरेच ग्रामस्थांची आमच्या त्या संदर्भातली मागणी होती की तो हॉल आपला चांगला झाला पाहिजे, कारण की गरिबांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। त्याला अनुसरून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज हे 50 लाखाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि या कामामध्ये 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि या कालावधीमध्ये सुसज्ज असा हॉल या गावातील लोकांसाठी सेवेसाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल हा जसं बाबासाहेबांचं कार्य होतं या देशासाठी त्याला शोभेसा असा हॉल, बाबासाहेबांच्या नावाला शोभेसा असा हॉल आम्ही या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांसाठी इथे उपलब्ध करून देणार आहोत आणि लवकरच करण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु चांगलं काम करत असताना कुठेतरी थोडा वेळ लागतो, 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही तो पूर्ण करणार आणि या पंचक्रोशीमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा हॉल असा नसेल असा हॉल या कोण गावामध्ये आम्ही बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आजूबाजूची लोक येऊन बघतील की बाबा कोण गावामध्ये एक चांगला हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे उभारलेला आहे आणि असेच हॉल येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये उभारले पाहिजेत। त्याचबरोबर एक संविधान सभागृह देखील आमचे उभारण्याचा मानस आहे। आमच्या गावातले सर्व लोकांची तशी इच्छा आहे तर सुसज्ज संविधान हॉल देखील येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभारणार आहोत। त्यासाठी आम्ही निधीचा पाठपुरावा करणार आहोत। त्यासाठी आमचे अनेक सहकारी आहेत गावातले, ते आम्हाला सहकार्य करतायत आणि त्यांना घेऊन आम्ही हे चांगलं काम या गावासाठी करणार आहोत। विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर हॉल उद्घाटनाचं उद्घाटन झालं त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच वरुण पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि हे गावात जरी हे बौद्ध समाजाचा हॉल असला तरी याचा फायदा संपूर्ण गावातले लोक घेतात, सर्व समाजाचे लोक घेतात आणि हा काम लवकर ग्रामपंचायतने हाती घेतल्यामुळे मी ग्रामपंचायतचं वरुण पाटीलचं यांनी सर्वांचं अभिनंदन करतो आणि हे काम लवकरात लवकर पुरं होईल अशी अपेक्षा करतो आणि आमचे सर्वांचे नेते लोकनेते कपिलदादा पाटील यांच्या आशीर्वादानेच ही सर्व कामं करतो आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही कामं करतो आणि चांगलं दर्जाचं काम हे होईल आणि जसं भरतदादाने सांगितलं का आम्हाला वैयक्तिक फायदा नको, जो आमचे 15% निधी आहे तो आमच्या समाजाला म्हणजे निव्वळ बौद्ध समाजाला किंवा दलित वस्तीला नको तर पूर्ण गावाला याचा फायदा होईल असे त्यांचे विचार आहेत आणि अशीच कोणगावची एकता या दृष्टीने हर्षा दृष्टीने आम्हाला दिसते। कारण सर्व समाजाचे कार्यक्रम मी मुद्दाम थोडंसं चेंजिंग करतो तर या बोलण्याची दिशा तर या समाजामध्ये सर्व समाज या हॉलमध्ये सर्व समाजाचे कार्यक्रम एकत्र होतात आणि संपूर्ण कोणगाव एकत्र नांदतो। अशीच का विकास हा असाच असला पाहिजे, ही विकासाची नांदी कोणगावात वाहते आणि याच्या पुढे वाहत राहील आणि जी काही कामं असतील ती सरपंच